नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. या भागात आपण बघणार आहोत गुजराती जाळीदार मालपुव्याची रेसिपी. त्यासाठी मेजरिंगचा हा अर्धा कप आपण घेतलेला आहे. या कपानं पिठी साखर घ्यायची आहे, अख्खी साखर घेतली तरी चालेल. तुम्ही कोणताही कप किंवा वाटी सेट करून घ्या. त्याच कपानं आपल्याला 1 कप पाणी घ्यायचं आहे. साखर विरघळून घ्यायची आहे नीट. अगदी करेक्ट रेशो दिलेला आहे. रेसिपी शेवटपर्यंत बघा. खूप सुंदर आणि जाळीदार बनतात मालपुवे. आता त्याच कपानं आपल्याला रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे. साईसह घेतले तरी चालणार आहे. थोडेसे कमी मीडियम गोड हवे होते म्हणून थोडीशी कमी साखर घेतली होती. आता हा मेजरिंगचा सगळ्यात मोठा कप आहे. त्या कपानं आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठानं मालपुवे लुसलुशीत आणि कुरकुरीत असे छान बनतात. पण तुम्हाला अगदी रेशमी मुलायम पाहिजे असतील तर याच कपानं याच प्रमाणात तुम्ही मैदा घेऊ शकता. विस्करनी नीट गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. विस्कर घेतल्यामुळं गुठळ्या होतच नाहीत. एकाच दिशेनं पीठ व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे. मेजरिंग कप सेटनी रेसिपी छान बनतात. हा कप सेट जरूर आणून ठेवा, म्हणजे सगळ्या रेसिपी अगदी परफेक्ट रेशोमध्ये बनवता येतील. पीठ आता थोडंसं घट्ट वाटतंय. त्याच कपांनी आपण पाणी घेतलं आहे अजून थोडं. 1 कप पाणी आहे हे. एकदम ओतू नका. थोडं थोडं करतच हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित अंदाज येईल पिठाचा. खूप जास्त पीठ पातळ झालं तर मालपुवे तेलात पसरतात आणि ते उलटवता येत नाहीत. अजून थोडंसं पाणी लागणार आहे. व्यवस्थित पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला पाणी नको असेल तर तुम्ही संपूर्ण दूधसुद्धा वापरून ही रेसिपी बनवू शकता. सगळंच पाणी घातलेलं आहे मी. दोन कप पाणी आणि 1 कप दूध या प्रमाणासाठी लागलेलं आहे. मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. 2 चिमूट मीठ घालायचे आणि त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर. जायफळ पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही यामध्येच टाकून घ्या. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून फेटून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं आहे. आता बघूया. थोडंसं व्यवस्थित सेट झालेलं आहे मिश्रण. एका बाजूला पसरट कढईमध्ये तेल तापत ठेवले. आता मालपुवे बनवण्यासाठी आपल्याला खोल कढई घ्यायची नाही आहे, तर पसरट कढई घ्यायची आहे. हे लक्षात ठेवा, तरच मालपुवे चांगले बनतील. अशी जाळी तयार ठेवायची आहे. झारा आहे हा मोठा. चिमटा लागणार आहे आणि उलथणं. या सगळ्या वस्तू तयार ठेवा, म्हणजे मालपुवे पटापट बनवता येतील. 2 चमचे गाईचं तूप घेतलेलं आहे आणि ते वितळवून आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे. जे अवेलेबल असेल तूप ते मिक्स करा. तुपामुळं छान होतात मालपुवे. तूप व्यवस्थित मिक्स करून घेऊया. रेसिपी सफर चॅनेल जरूर सबस्क्राईब करा. आमच्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज तुम्ही टेस्ट करू शकता. सगळ्या परफेक्ट रेशोमध्ये दिलेल्या या रेसिपीज तुम्हाला बनवायला नक्कीच सोप्या पडणार आहेत आणि आवडणारसुद्धा आहेत. रेसिपी शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. पीठ आता मी व्यवस्थित सारखं करून घेतलं आहे. एका बाजूला चाळण तयार ठेवायची आहे आणि अशी पसरटच कढई घ्या. मालपुवे बनवणं त्यामुळं अगदी सोपं जातं. गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरच व्यवस्थित मालपुवे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आपल्याला हव्या त्या आकारात मालपुवे बनवून घ्या. पीठ पातळ बनवल्यामुळं त्याला आपोआप जाळी पडते. वेळ देऊन व्यवस्थित मिडियम गॅसवर दोन्ही बाजूंनी आपल्याला मालपुवे तळून घ्यायचे आहेत.
दुधातुपात नटलेली ही नामी चीज एकदा नक्की बनवून बघा. सगळ्यांना खूप आवडणार आहेत हे मालपुवे. याच्याबरोबर एक रबडी सर्व केली जाते. त्या रबडीची सुद्धा रेसिपी आपण पुढच्या भागात किंवा येत्या काही एपिसोडमध्ये बघायला मिळेल तुम्हाला. पण याच्या आधी तांदळाची खीर अपलोड आहे, ती या मालपुव्याबरोबर बनवली तरीसुद्धा चालणार आहे. एक एक मालपुवा घालता येईल एवढंच पीठ चमच्यात घ्या, त्यामुळं सोपं पडणार आहे काम. हळुवारपणे आपल्याला मालपुवे उलटवून घ्यायचे आहेत. ह्या अशा बदामी रंगावर जर तुम्हाला आवडत असतील तर या स्टेजला तुम्ही दोन्ही बाजूंनी भाजून काढून घेतले तरी चालतील. पण थोडेसे अजून ब्राऊन करणार आहे मी, त्यामुळं ते जास्त कुरकुरीत आणि सॉफ्टसुद्धा होतात. तेल सगळं असं काढून घ्यायचं आहे. त्यासाठी असा पसरट झारा वापरा. चाळण तयार ठेवलेले एका बाजूला, त्यामध्ये सगळे मालपुवे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. गुजरातची लोकप्रिय डिश आहे ही. कोकणात त्याला मालपोळे सुद्धा म्हणतात. नावं वेगवेगळी असली तरी चीज बनते मात्र नामी. एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी. लहानांपासून मोठ्यांना आवडणारी ही डिश एकदा नक्की बनवा. जाळीवर काढून त्यातलं तेल व्यवस्थित काढून घ्या. गॅस अजिबात मोठा करू नका. गॅस जर मोठा केलात तर करपू शकतात मालपुवे. पटापट होतात आणि सणावाराला जर आपल्याला इतर काही मोठी रेसिपी करणं शक्य नसेल तर मालपुवे पटकन बनतात. दोन्ही बाजूनी व्यवस्थित सोनेरी रंगावर वेळ देऊन तळून घ्यायचे आहेत. साध्या गोड दुधाबरोबर सर्व केले तरी छान लागणार आहेत. यामध्ये पुरेशी साखर घातलेली आहे आपण. यानंतर याच सिरीजमधल्या अजून अनेक रेसिपीज आपण बघतच राहणार आहोत. चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. खूप छान बनलेत मालपुवे. आता सगळे आपण जाळीवर काढून घेऊया. टिश्यू पेपर 3-4 वेळा तरी बदलत राहा, म्हणजे त्यातलं सगळं तेल निघून जाईल. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह. धन्यवाद.